जनसेवेचा महायज्ञ यशस्वी. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या NCMC कार्ड शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद. सामान्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुकर प्रवासासाठी शिवमुद्रा परिवार नेहमीच ग्राउंडवर सज्ज असते. शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली या उपरोक्त संघटनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30B मानपाडा रोड येथे खास महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य NCMC कार्ड शिबिराला अत्यंत उत्स्फूर्तपणे यशस्वीपणे कार्यक्रम संपन्न झाला. ST प्रवासातील 50% सवलत, अमृत ज्येष्ठांना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ थेट मिळवून देणाऱ्या या शिबिराला विभागातील महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अलोट गर्दी करत उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. 340 नागरिकांनी यामध्ये शासकीय योजनेचा थेट लाभ घेतला. मंडळाच्या चोख नियोजनामुळे अवघ्या एका दिवसात विभागातील तब्बल 340 पेक्षा जास्त नागरिकांनी व महिला या शिबिरात सहभागी होऊन आपले NCMC कार्ड यशस्वीपणे नोंदवून घेतले. एकाच छताखाली एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना डिजिटल प्रवासाची ही हक्काची सुविधा मिळवून देण्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानला मोठे यश आले आहे. लाडक्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट करून कौतुकाची थाप दिली. शिबिराचे नेटके नियोजन आणि समाजोपयोगी स्वरूप पाहून हक्काच्या लोकप्रतिनिधी शिबिरस्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. यामध्ये कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी म्हात्रे साहेब, परिसराच्या हक्काच्या कार्यक्षम नगरसेविका विजयश्री दर्शन म्हात्रे आदी नेत्यांनी शिबिराला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि महिलांच्या सोयीसाठी राबवलेल्या या डिजिटल क्रांतीच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. नेत्यांच्या या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. शिलेदाराची एकजूट आणि सांघिक कामगिरी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, निष्ठावंत शिलेदार हे मैदानावर खंबीरपणे काम करीत होते. सदस्यांपेक्षा संघटन मोठी हे तत्त्व पाळून सर्वांनी केलेल्या सांघिक कामामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा थेट लाभ नागरिकांनी घेतला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे व अहोरात्र काम करणाऱ्या शिवमुद्रा परिवारातील सर्व बांधवांचे यावेळी मनपूर्वक आभार मानण्यात आले. नमस्कार. आज शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली या उपरोक्त संघटनेमार्फत आज NCMC कार्डचं शिबिर आयोजित केलं आहे. खरं तर महिला वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा होता आणि ते वेळोवेळी माझ्याकडे येत होते की ही शिबिर आपण लावूया, संघटनेमार्फत ते शिबिर लावून आपण आपल्याला ह्या योजनेचा आपण फायदा घेऊया, याबद्दल मला वेळोवेळी ते लोक सांगत होते. आणि मला वाटतं ST डेपो किंवा विठ्ठलवाडी कल्याणला जाण्यापेक्षा आम्हाला हे इथे इझी गेलं तर ते खूप फायदेशीर होईल असं ते लोक सांगत होते. ॲक्च्युली आमची संघटना नेहमीच महिला वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांच्या पाठीशी उभी असते आणि गेली 10-12 वर्षे सतत आम्ही एक सामाजिक क्षेत्रात वावरतो आहे. तर आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी असो, आमचे संचालक कवचे असतील, नंदकुमार जुलूम असतील, अजून काही सदस्य लोकांनी आम्ही एक विचार केला की खरंच या शिबिराचा आपण इथं जर विवाहामध्ये राहिलो आपण तर त्याचा महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही ते शिबिर आयोजित केलं आणि मला वाटतं ह्या शिबिराला खूप महिला वर्गाने सहकार्य केलं आणि खूप उपस्थित आहेत. त्यांचं महिला वर्गांचं पण आमच्याकडून संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणि हा शासकीय योजनेचा फायदा घेत आहेत त्याबद्दल पण त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, माझं नाव मेघना भिगे. आज इथे जो कार्यक्रम घेतलेला आहे शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेला आज गेली 13-14 वर्ष पूर्ण झालेली हवं. तर त्याचे अध्यक्ष उमेश सुर्वे, आदरणीय उमेश सर सुर्वे यांची म्हणजे मी कोकणातलीच आहे. एक कोकणास्तव माणूस म्हणजे इकडे येऊन आज तळागाळात जाऊन खूप पोचणं ही खूप महत्त्वाचं म्हणजे हे आहे.
कारण एक सामाजिक संस्था काढून तिथपर्यंत न थांबणं, तळागाळात जाऊन लोकांच्या घरापर्यंत किंवा मनापर्यंत पोचणं, यालाच सामाजिक कार्य असं म्हणतात. तर आजपर्यंत आम्ही 13-14 वर्ष मी बघत आली आहे की त्याचं सामाजिक असो, सोशल वर्क असो किंवा राजकारणमध्ये असो, तो नेहमीच तत्पर असतो. खरंच गरीब लोकांची खूप जाणीव आहे. शिवसेनाच्या मागची जी इलेक्शन झाली त्यामध्ये त्यांनी खरंच म्हणजे मोलाचं योगदान दिलेलं आहे. घरोघरी जाऊन वगैरे अहोरात्र कष्ट केले, तर त्या कष्टाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या नगरसेविका आपल्या इथून निवडून आल्या. तसंच त्याला म्हणजे उमेश हा असा एक म्हणजे मला भावासारखाच आहे. आज आम्ही गेली 20 वर्ष आमचे संबंध आहेत, म्हणजे जवळीक घरातल्यासारखं. तर त्याला म्हणजे खूप असं गरिबीची जाणीव आहे, गोरगरीब. आणि आजपर्यंत जे काय त्यांनी म्हणजे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत, जसं आता हे वयोवृद्धांसाठी हे असो किंवा गरजू मुलांसाठी असो. आता डोंबिवलीचं रिक्षाचं प्रकरण मी बघते की रात्रीचं लोकांची खूप गैरसोय असते. सतत त्याला मेसेज असतात की असं करा उमेश सर, तसं करा, लाईटचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम. तर तो काम करूनसुद्धा एवढं सतत म्हणजे कार्यरत असणं हे एक त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि सोशल वर्क हा तोच असतो की अहोरात्र लोकांसाठी झटतो, मनापर्यंत पोचतो. तोच हा करू शकतो. कारण मीही एक सोशल वर्क आहे, मला यात 10-15 वर्ष सोशल वर्कचे बऱ्यापैकी अनुभव आहे. तर ह्या त्याच्या कार्यासाठी इथल्या लोकांनी त्याला भरभरून साथ दिली. आणि त्याच्यासोबत जे अहोरात्र दिवसभर काम करणारे त्याचे मावळे जे आहेत सोबती, त्यांनाही माझा सलाम आहे. आणि असंच त्याची पुढे उन्नती होत राहो आणि इथल्या लोकांनी त्याला भरघोस साथ प्रतिसाद द्यावा. हीच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रीती पवार एक आरोग्य सल्लागार आहे. तर मी आपल्या ह्या प्रतिष्ठानच्या वतीनं सगळ्यांना एक सांगू इच्छिते की आपल्या या हक्काचं असं शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली, तर यांनी आपल्या ह्या विभागामधील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या सर्व लोकांसाठी हे शिबिर गर्दीच्या ठिकाणी आपल्याला गैरसोय कोणतीही होऊ नये आणि आपल्या सोयीकरता म्हणून मुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि आपली शिवमुद्रा प्रतिष्ठान ही फक्त लोकांना वर्षाचे कोणतेही आपले जे सण त्योहार याच्यासाठीच मर्यादित नसून आपल्या प्रत्येकासाठी, म्हणजे कधीही गरज लागू दे, आपण या प्रतिष्ठानमध्ये कधीही कॉल करावा. प्रत्येक गोष्टीसाठी ही आपली संघटना तत्पर असते, आपल्या पाठीशी खंबीर राहण्यासाठी. आणि आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय उमेशजी सुर्वेदादा, खरंच म्हणजे आपल्याला कधीही गरज असावी आणि त्यांना आपण हाक मारावी आणि ते आपल्या पाठीशी कधी उभे राहिले नाही, असं कधी झालं नाही. तर मला सार्थ अभिमान आहे की आपल्या ह्या विभागातील या एका प्रतिष्ठानचा हिस्सा असण्याचा मला एक सार्थ अभिमान आहे. आणि ही प्रतिष्ठान म्हणजे फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून हे एक आपलं कुटुंब आहे. तर खरंच या आपल्या संघटनेमधून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना सामाजिक कार्यामध्ये खूप छान असं जे पण काही असेल ते आपल्या सर्व महिलांना एकत्र घेऊन आपण या संघटनेला खूप मोठं करायचं आहे, जेणेकरून की आपली जी कामं आहेत ती सोयीस्कर करून देण्यासाठी आपल्याला उमेशदादा सुर्वे खूप सारी मदत करणार आहेत. तर मी एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते.